त्याच्या माध्यमातून हे प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. आणि मग बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा धम्म याचा प्रमुख उद्दिष्ट जे आहे तर ते म्हणजे व्यक्तिगत दुःख नष्ट करणं किंवा व्यक्तीचा विकास करणं किंवा अजून एका शब्दामध्ये सांगता येईल व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सक्षम बनवणं. हा मुख्य उद्देश हा धम्माचा उद्देश आहे. बाबासाहेबांचं एक वाक्य तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, मी तुम्हाला ते परत एकदा सांगतो. बाबासाहेब म्हणतात की मी तुमच्यासाठी जे हे करू शकलो आतापर्यंत, जे काही मी करू शकलो ते फक्त धम्मामुळं मी करू शकलो. अनिकेत लगे हा मुद्दा आहे का अनिकेत? आहे सर, आहे. ओके. तर बाबासाहेबांचं हे वाक्य लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या की आतापर्यंत ते म्हणतात की आतापर्यंत मी हे जे काही करू शकलो, जे काही म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, बाबासाहेबांचं 1930 पासून ते 56 पर्यंतचं राजकारण आणि समाजकारण किंवा अर्थकारण सगळं त्याच्यामध्ये येतं. हे जे काही ते करू शकलेत ते कशामुळे करू शकलेले आहेत? ते धम्मामुळे करू शकलेले आहेत. म्हणजे याचा जर अर्थ जर तुम्हाला जर आपल्याला समजावून घ्यायचा असेल की धम्मामुळं त्यांनी त्यांच्यामध्ये ती क्षमता प्राप्त केली, त्यांच्या मनामध्ये ती क्षमता प्राप्त केली, त्यांच्या विचारांमध्ये ती क्षमता प्राप्त केली की ज्याच्यामुळं ते समाजातील एवढ्या आव्हानांना तोंड देऊ शकले, ज्याच्यामुळं ते त्यांच्या समाजासाठी हे कार्य करू शकलेले आहेत. तर ती विकसित जी अवस्था आहे मनाची, तर ती त्यांनी धम्माच्या माध्यमातून ती साध्य केलेली आहे. म्हणून ते म्हणतात हे सगळं मी तुमच्यासाठी करू शकलेलं आहे ते धम्मामुळे करू शकलोय. म्हणजे धम्माचा हा फायदा त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी. तर हा प्रमुख उद्देश आहे धम्माचा, व्यक्तिमत्व विकास. उदाहरण जर तुम्हाला देऊन सांगायचं जर झालं तर समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला भेटतात, त्यांच्यासोबत काम करावं लागतं. बऱ्याचदा तिथं भांडाभांडी सुद्धा होते, शब्दांची देवाणघेवाण होते, कधी कधी स्वार्थी लोक तुम्हाला समोर येतात, कधी द्वेष भावना करणारी लोक येतात, आपल्या समाजातील नाही इतर समाजातील सुद्धा येतात तिथं. पण त्या प्रतिकूल लोकांवरती मात करून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक व्यक्ती म्हणून सक्षम असला पाहिजे. आणि ती सक्षमता तुम्हाला कुठून प्राप्त होते? तर ती धम्माच्या माध्यमातून ती प्राप्त होत असते. बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याकडे जर तुम्ही जर पाहिलं तर एक ना एक खूप मोठे मोठे संघर्ष त्यांच्या वाट्याला आले होते, पण त्या संघर्षा पुढे ते डगमगले नाहीत. आता डगमगले नाहीत याला धम्मामध्ये काय म्हणतात? तर 10 पारामिता मधल्या जर तुम्ही जर ते गुण पाहिले, 10 पारामिताचे गुण, प्रज्ञा, मैत्री, करुणा, अधिष्ठान, वीर्य, उपेक्षा, हे जे गुण जे आहेत हे सगळे गुण बाबासाहेबांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतात. धम्माच्या माध्यमातून हे सगळे गुण आपल्यामध्ये येतात. म्हणजे अधिष्ठान हा जर गुण जर म्हटला तर बाबा ती त्यांची ती डेडिकेशन की कसल्याही परिस्थिती जरी समोर जरी आली तरी बाबा या परिस्थितीवर मात मला करायची आहे, हे ते अधिष्ठान. त्याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याची तुमची तयारी म्हणजे ती वीर्य पारामिता, सगळे प्रयत्न. म्हणजे ह्या ज्या क्वालिटीज ज्या आहेत, या क्वालिटीज, हे गुण, हे धम्माच्या माध्यमातून आपण विकास करत असतो, व्यक्तिमत्व विकास करतो. आणि हे जे गुण जे आहेत हे गुण ऑटो म्हणजे काय लगेचच कोणत्याही व्यक्तीमध्ये येत नसतात, तर ती एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, ती एक साधना आहे. कोणतीही गोष्ट तुम्हाला साधनेशिवाय साध्य करता येत नाही. अशी आहे का कोणती गोष्ट जी विना साधना तुम्हाला प्राप्त झालेली आहे? आहे का? आहे की विना सर. साधना
आहे ना? आहेत. सांग बरं उदाहरण अज्ञान एक कोणतं तरी. अज्ञान अज्ञान नाही आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला रेडीमेड सुद्धा मिळालेल्या असतात. पण पण रेडीमेड मिळालेल्या गोष्टी या फार काळ टिकत नसतात. त्याचा आपल्याला फारसा उपयोग होत नसतो. पण जर एखादी गोष्ट तुम्हाला जर स्वतःहून जर प्राप्त करायची असेल, तर त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला ती शाळेत जाऊन तिथं अभ्यास करावा लागतो, घरी अभ्यास करावा लागतो. एखादा बिझनेस टाकायचा असेल तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागतं. आणि तो झोकून दिल्यामुळं सातत्याने तुम्हाला तिथं काम केल्यामुळं तो बिझनेस तुमचा उभा राहतो. कोणतंही नातं जर असेल, कोणतंही नातं, मित्राचं नातं असेल किंवा घरातलं नातं असेल, तर ते नातं जर तुम्हाला जपायचं असेल, तर त्या जपण्यासाठी सुद्धा तुम्हाला साधना करावी लागते. तिथं तुम्हाला द्यावं लागतं. नाही का नाही? की असं केलं आणि घडलं असं काही होत नसतं. तर ही व्यक्तिमत्व विकासाची जी गोष्ट जी आहे, तर ती सुद्धा एक साधना आहे. धम्म सुद्धा एक साधना आहे. तर व्यक्तिमत्व विकास हा धम्माचा जो मुख्य उद्दिष्ट जो आहे, तर हे उद्दिष्ट म्हणजे एक साधना आहे. आणि हे समजल्यानंतर आपल्या धम्म प्रचारकांचं मुख्य कार्य कोणतं आहे, तर ही साधना म्हणजे हा धम्म हे व्यक्ती विकासाचं जे काही तंत्र आहे, मार्गदर्शन जे आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवणं. ज्या लोकांना त्याची गरज आहे, जे लोक ज्या लोकांना ते पाहिजे आहे, जे दुर्बल जी लोक जे आहेत, त्यांना या साधनेमध्ये आणून त्यांना देखील सक्षम बनण्यासाठी कार्यरत करणं. हे धम्माचं प्रमुख कार्य आहे. आणि हे कार्य आपण कधी करू शकू, ज्या वेळेस तुम्ही आणि आम्ही या धम्माच्या माध्यमातून सक्षम होऊ शकू तेव्हा. मला वाटतं या विषयावरती मागच्या सेशनमध्ये चर्चा झाली होती, की इतर लोक तुमच्याकडे केव्हा येतील, ज्यावेळेस तुम्ही ही तुमच्या व्यक्तिमत्वाची सक्षमता त्यांच्या समोर सुदाहरण ठेवाल, तेव्हाच इतर लोक तुमच्याकडे येणार आहेत. जर तुम्ही समाजकार्यात जाताना जर तुमचा रागाचा पारा पटकन चढत असेल, पटकन तुम्हाला राग येत असेल, पटकन तुम्ही दुसऱ्याला घालून पालून बोलत असाल, तुम्हाला लोक तोडण्यामध्ये जर तुम्ही जर वाघबगार असाल किंवा घरामध्ये सुद्धा तुमचे कोणत्याही गोष्टीवरून तुम्हाला राग येत असेल, द्वेष येत असेल, लोभ असेल, तर हे व्यक्तिमत्व सक्षम व्यक्तिमत्व नाही. सक्षम व्यक्तिमत्व म्हणजे 10 पारामिता या आपल्या अंगी आणणं. पंचशील 10 पारामिता या आपल्या अंगी आणणं म्हणजे सक्षम व्यक्तिमत्व बनणं आहे. आणि हे कसं बनायचं, तर ते त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. आणि मग बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं मुख्य कार्य काय आहे, तर ते व्यक्ती विकासाकडे लोकांना आणणं. तर हे मुख्य कार्य आहे. आणि त्या मुख्य कार्याच्या अनुषंगाने मग 10 ध्येय उद्दिष्ट जी दिलेली आहेत बाबासाहेबांनी, त्या 10 ध्येय उद्दिष्टांवरती कार्य करणं. आणि हे करत असताना तुम्हाला सामाजिक दुःखाशी संबंधित जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्यासोबत सुद्धा तुमची इच्छा असेल किंवा जमेल त्या पद्धतीने तिथे योगदान तुम्हाला द्यावं लागत असतं. ओके. म्हणजे व्यक्ती विकासाची ती पायरी, ग्राफ असा तुमचा व्यक्ती विकासाचा, आणि सोबत समाजाशी संबंधित असलेले प्रश्न, या दोन्ही आघाड्यांवरती तुम्हाला सायमल्टेनियसली काम करावं लागतं. ओके अनिकेत? बरोबर आहे सर. तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं पहिलं काम स्वतःचा व्यक्ती विकास साधणं. आणि जे इतर लोक जे आहेत, ज्यांना व्यक्ती एक विकास साधायचा आहे, काया वाचा मनाची उच्च अवस्था, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेणं, हे मुख्य काम आपल्या धम्म प्रचारकांचं आहे. ओके. बरोबर. तर आता याच्यानंतर दुसरा प्रश्न लगेच येतो, ओके फाईन, मग ही साधना कशी कशी करायची? म्हणजे तुझा जो दुसरा प्रश्न जो आहे, मनाची साधना, सर नेमकं एक काय एक आहे? एक छोटासा प्रश्न उपस्थित झाला होता हा तुमच्या हा, मागाच्या बोल ना, बोलण्यातून. बोल. दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी
मनाची साधना करायची, त्याचबरोबर त्याचा सोशल बेस सुद्धा असायला हवा. त्याच्याच बरोबर व्यक्तिमत्व विकास. हा, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकास आणि सोशल. येस येस येस. मग जर सिच्युएशन अशी क्रिएट झाली एखाद्या वेळेस सामाजिक, आणि त्यातून जर हा आपल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता तिथं तिथं त्याला जाणवलं की बाबा इथं माझी गरज आहे, तो जर तिथं गेला तर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं कंटेम्प्ट होत नाही ना काय, म्हणजे काही नाही, कुठं त्याच्या हा येस येस काही येस. नाही, काही नाही, काही काही होत, उलट ते केलं पाहिजे मी म्हणतोय. आणि बाबासाहेबांनी देखील सांगितलंय एक एक प्रश्न होता जे सर मी. की हॅलो, हा, बोल ना. सिच्युएशनला धरून म्हणतोय सर मी की जर एक थोडस बोलू का सर? हा, हॅलो, बोल ना अनिकेत, बोल बोल. हा, एक लहान बाळ असेल आणि हा. त्याच्यासमोर जंगलातून आलेला चित्ता उभा असेल, आणि थोड्या हम्म, वेळात ते जंगली जानवर त्याला काहीतरी इजा पोहोचवणार असेल, आणि तिथं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ हम्म. इंडियाचा कार्यकर्ता उभा असेल, हो. तर त्या सिच्युएशनला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्यकर्त्यांनी म्हणजे नक्की इतर सगळ्या काय गोष्टी केलं पाहिजे? बघितल्या पाहिजेत. म्हणजे त्यांनी कंटेम्प माझ्याकडून काय कंटेम्प होतंय का, म्हणजे आता मला तर त्या जनावराला मारावंच लागणार आहे एक जीव वाचवण्यासाठी, तर असं कुठल्या असं थोडस सर नाही, कारण सिच्युएशन तशा होत चाललेत सर आपल्या वास्तविक जीवनातल्या नाही, सिच्युएशन. हा, मी अजून एकदा कन्क्लूड करून तुला सांगतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता याने संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती विकासाशी संबंधित जी काही ध्येय उद्दिष्ट आहेत ती साध्य करता करता समाजाशी संबंधित असलेल्या प्रश्नांना सुद्धा हात घातला पाहिजे. ओके. फक्त बाबा व्यक्ती बरोबर. विकास धरून बसणं हे अर्धवट काम झालं. येस येस येस, तोच माझा हा, प्रश्न होता. त्याने समाजाशी संबंधित असलेल्या समस्या, दुःख यांना सुद्धा हात घातला पाहिजे. हे मी नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. जर तुम्ही समाजाशी संबंधित असलेल्या प्रश्नांना हात घातला नाही तर ते तुमचं अर्धवट काम झालं. ओके. तर बरोबर. तिथं या विषयावरती अगोदर देखील सेशन झालं होतं आपलं. तर हे दोन्हीही व्यक्तिगत विकास आणि समाजाशी संबंधित प्रश्न हाताळणं हे दोन्हीही साइड बाय साइड झालं पाहिजे. आता बरेचशी लोक अशी आहेत की त्यांना साइड बाय साइड करता येत नाही. कदाचित त्यांना तेवढा वेळ नसतो, इच्छा नसते. पण असे बरेचसे कॅपेबल युवक आहेत, तुझ्यासारखे आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांना हे दोन प्रश्न सायमल्टेनियसली हाताळणं शक्य होतं. बाबासाहेबांनी हे दोन प्रश्न सायमल्टेनियसली हाताळलेले आहेत. ते फक्त व्यक्तिगत विकासावरती बसलेले नाहीत. व्यक्तिगत विकासासोबत त्यांनी सामाजिक प्रश्न देखील तितक्याच ताकदीनं हाताळलेले आहेत. फक्त ते हाताळण्यासाठी प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत, ते म्हणतोय. आता उदाहरणार्थ यांनी काय होईल, समजा तू जर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जर हे प्रश्न हाताळायला सुरुवात केली, राजकीय प्रश्न, तर उद्या काय होईल, इतर जे राजकीय पार्टी ज्या आहेत, कारण राजकीय पार्टी यांची धोरणं ही वेगवेगळी असतात. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी आहे, हा धम्मच्या बाबतीत कुणालाही भेदभाव करत नाही, करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? तो धम्म सगळ्यांसाठी आहे. तो भले RSS चा माणूस असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इथं धम्माचं तत्वज्ञान आहे. मुस्लिम असेल त्याच्यासाठी सुद्धा इथं धम्माचं तत्वज्ञान आहे. व्यक्ती विकास ज्याला पाहिजे त्याला तो करून घेऊ शकतो. पण एखादी राजकीय जर भूमिका तुला मांडायची जर झाली तर तिथे तुझे विरोधक, तिथे तुझे प्रतिस्पर्धी येतात. तर त्यामुळे जर एखादी राजकीय समस्या जर हाताळायची जर असेल तर ती जर हाताळण्यासाठी तुला राजकीय पक्षाची आवश्यकता लागेल, त्या राजकीय साधनाची आवश्यकता लागेल. ते प्रश्न त्या माध्यमातून हाताळले तर ते संयुक्तिक होईल. राईट. तिथं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या ध्येय उद्दिष्टामध्ये ते बसत नाही. पण त्या कार्यकर्त्यांनी ते प्रश्न जरूर हाताळावेत. ओके, जरूर हाताळले पाहिजेत ते प्रश्न. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, फक्त साधनं वेगवेगळी आहेत. म्हणून माझी म्हणून खंत होती सर. म्हणून जेव्हा केव्हा आम्ही प्रचार करतो की बाबा या मातृसंस्था, एक मातृसंस्था नाही आहे. त्या बाबासाहेबांनी 3 मातृसंस्था दिलेल्या आहेत. त्या तिघांची उद्दिष्ट एकत्रित जायचंय आपल्याला, नाही की नाही? जे RSS ने केलेलं आहे.
RSS, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टी क्लब आहेत ते, नाही की नाही, क्लब आहेत ते. पण कोणीही एकमेकांच्या विषयांवरती हे करत नाही. RSS त्यांच्या पद्धतीने व्यक्ती घडवतात, विश्व हिंदू परिषद त्यांच्या पद्धतीने मंदिरांचे प्रश्न हाताळतात आणि राजकीय स्तरावरून मग बीजेपी जे काय आहे ते निर्णय घेत असते. ओके, तर हे 3 क्लब, हे बाबासाहेबांचंच तत्वज्ञान त्यांनी उचललेलं आहे. पण आपल्याला अजून ते करता आलेलं नाही. आपल्या समाजाला ते अजून करता आलेलं नाही. का नाही आलं? कारण स्पष्टता बऱ्याच जणांना नाही आहे. है की नाही? आपले राजकीय पक्ष सुद्धा निघाले, त्यांना धर्माचं काही घेणं देणं नाही. त्यांनी ही लिंक बाबासाहेबांनी कुठे दिली याची माहिती देऊ शकले नाहीत. म्हणूनच वेगवेगळे राजकीय पक्ष काढले, धम्माचं काम बाजूला ठेवलं त्यांनी. बाबासाहेबांनी तसं नाही केलेलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तत्वज्ञानामध्ये धम्म आहे, सामाजिक धम्म आहे तो. हे आपल्याला लोकांना जाऊन सांगावं लागेल. मग आता दुसरा प्रश्न असा येतो की बाबा, जर राजकीय प्रश्न हाताळण्यासाठी किंवा सामाजिक दुःख हाताळण्यासाठी प्लॅटफॉर्म कुठे आहे, हा एक दुसरा प्रश्न येऊ शकतो. तर तो प्लॅटफॉर्म सध्या जर अस्तित्वात जर नसेल, तर तुम्ही तो प्लॅटफॉर्म अस्तित्वात आणू शकता तुमच्या स्तरावरती. मातृसंस्था, मी परत एकदा सांगतो की ही कोणत्या एका व्यक्तीची जहागिरी नाही, मालकी नाही. तसंच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा अध्यक्ष कोणीही असो सध्या, किंवा कोणीही ते नाव वापरू दे, म्हणजे बाबा ती त्याचा पक्ष झाला असं होत नाही. जर तुम्हाला बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष जर समजला असेल, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही पक्ष प्रश्न हाताळू शकता. उदाहरणार्थ बारामतीमध्ये अनिकेत, जर तुला काही राजकीय प्रश्न जर हाताळायचे जर असतील, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या माध्यमातून तू ते प्रश्न हाताळू शकतोस. कोणी तुला नाही म्हणणार नाही आहे तिथे, आहे का नाही. जर एक्झिस्टिंग तिथले कार्यकर्ते आरपीआयचे जर ते प्रश्न हाताळण्यासाठी तुला सहकार्य देऊ शकतात, तर त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न करू शकतोस. काही प्रॉब्लेम नाहीये तिथे, ठीक आहे नाही. ओके, बरोबर. तर तुझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे यावं का आता? हो सर. व्यक्ती विकासासाठी जी साधना जी आहे, तर ती साधना म्हणजे काय, त्याचा फायदा काय आणि ती कशी करावी? तर मी इथे काही सिनियर धम्म प्रशिक्षक आहेत, तर त्यांनी सुद्धा बऱ्याच वर्षापासून ते धम्म अभ्यासतात. धम्माचं ते प्रशिक्षण सुद्धा इतरांना देत आहेत. सुनंदाजी आहेत, पुरुषोत्तमजी आहेत, खूप जण आहेत. तर मी त्यांना विचारतो की तुम्ही मनाची साधना करत आहात का, आणि करत असाल तर कशी करत असाल, एक थोडक्यात मला सांगू शकाल का? इथे कोणी करतंय का मनाची साधना? नसेल करत तर काही हरकत नाही. सर मी करतोय. ओके. रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मनाची साधना करण्याचा प्रयत्न करतो. ओके. मनाची कशी करता साधना तुम्ही? करायची, मनाची साधना करायची म्हणजे काय की चित्त तुमचं कंट्रोलमध्ये आणणं आणि ते कंटिन्युअस स्थिर ठेवणं एकाच प्रकारे. मग ते बरोबर. विपश्यनाच्या माध्यमातून असो, ध्यान साधनेच्या माध्यमातून असो, मेडिटेशनच्या माध्यमातून असो, कुठल्याही प्रकारे. सध्या आपल्या धम्माप्रमाणे आपण विपश्यनाचा अभ्यास करतो. मी विपश्यनाचे 4 वेळा घेतलेला आहे आणि सत्यपठाण सुद्धा मी केलेलं आहे. त्यामुळे त्या साधनेच्या माध्यमातून विदिन 1 or 2 मिनिट्स माझी ध्यान म्हणजे माझं चित्त कंट्रोलमध्ये येतं आणि ते कंटिन्युअस तासभरपर्यंत मी त्यावर अभ्यास करू शकतो. त्यामुळे मनाची साधना करायची असेल तर मला चित्त कंट्रोलमध्ये आणणं फार महत्वाचं आहे, मन कंट्रोलमध्ये आणणं फार महत्वाचं आहे. आणि आता कोण कसं करतं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जर तुमच्या मागे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील तर मग मनाची साधना करणं कठीण जातं. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि तो जर केला तर तुम्हाला सहज शक्य आहे. ते मी करतो म्हणजे तुम्ही करू शकता असं मला वाटतं. व्हेरी गुड, थँक्यू पुरुषोत्तमजी. अजून कोणी मनाची साधना करत असेल का, किंवा कशा पद्धतीने करते, कोणती पद्धत आहे ती तरी शेअर करा इथे. मी कोणी सांगू करताय का मनाची साधना? सर मैं बताऊं क्या सर? हाँ जी भास्कर जी प्लीज. हाँ जी सर, मेरे ख्याल से सर जो मन की साधना है सर वो एक निरंतर चलने वाली प्रक्रिया है. व्हेरी गुड. जैसे जैसे यदि हम रात का समय छोड़ दे और दिन भर व्यक्ति वर्किंग करते रहता है तो उसके सामने बहुत सारे बैरियर्स जो है दिन भर वो आते हैं. किस प्रकार से उन बैरियर्स पर वह कंट्रोल कर पाता है, वह बैरियर्स यस
फिजिकली भी हो सकते हैं और मेंटली भी हो यस, सकते हैं। मान बराबर। लीजिए क्रोध पैदा हुआ तो कैसे उसको हम्म, वह कंट्रोल करता है। किसी के प्रति बराबर। द्वेष पैदा हुआ, ईर्ष्या पैदा हुई, लोभ पैदा हुआ, लालच पैदा तो हुआ, वासना पैदा हुई, उस सिचुएशन में वो कैसे कंट्रोल करता है, ये तो भी ये एक मन की साधना ही साधना है। जो है ना सर, बिल्कुल कंटिन्यूअस प्रोसेस है। और जैसे ही, कंटिन्यूअस है। यदि हम सिंपल लैंग्वेज में कहा जाए, यदि हम्म, विकार हमको मिलते हैं, चाहे वो दिमाग में विकार पैदा हो, चाहे हमारे सामने विकार पैदा हो, हम्म, हमें किसी ने बुरा भला बोल दिया और हम्म, हमें यदि क्रोध नहीं आ रहा है, राग नहीं आ रहा है, तो भी वह बहुत हम्म। उत्कृष्ट जो है हमारे मन की साधना है। तो वेरी ये गुड। थोड़ा सा बताया सर सिंपल, हालांकि बहुत कठिन है। तो ऐसे है सर वो। राइट, 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 राइट। ओके सुनंदा जी, बहुत बहुत धन्यवाद। भास्कर जी, जी सर, सुनंदा जी, थैंक जी सर, सभी को जय भीम नमो बुद्धाय। नमो बुद्धाय, सर जय भीम। मैं भी विपश्यना साधना करती हूँ और ओके, जहाँ तक हो सके समता में रहने का प्रयत्न करती हूँ, राइट। क्योंकि मनुष्य एक सामाजिक प्राणी है, समाज में रहता है और जहाँ वह रहता है वहां पर विभिन्न धर्मों के लोग रहते हैं, तो सभी के साथ हम्म, सामंजस्य बना के रहना पड़ता है। तो हम्म, अगर आप साधना करते हैं तो आपके शरीर पर, आपके मन पर उसका बहुत असर होता है और हम्म, आपको शांति मिलती है और आप कहाँ किस तरह से व्यवहार करें, किस चीज को किस रूप में ले, ये प्राप्त होती है हम लोगों को। बहुत और बढ़िया। सर, इसके पहले सर आपने जो समाज से संबंधित बोले थे कि बुद्धिस्ट हम्म, सोसाइटी या के कार्यकर्ता को क्या करना चाहिए, तो उसके हम्म। बारे में मैं 2 शब्द बोलना चाहती हूँ कि हाँ मेरे जी। को ऐसा लगता है सर कि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के कार्यकर्ता को हर क्षेत्र में कार्य करना चाहिए। हम्म, अभी 2 साल पहले हमारे पास में एक शिकायत आई थी। एक हम्म, बहू ने शिकायत की थी कि क्या कहते हैं, मुझे अपने पति के साथ अलग रहना है। हम्म, तो उन्होंने भारतीय बौद्ध महासभा, हमारी जो महिला समिति है, वहाँ पे शिकायत दायर की। तो फिर हम लोग हम्म, उनके घर गए थे और फिर हम दोनों पक्षों को बैठा लिए और दोनों पक्षों को समझाए। तो दोनों पक्ष हम्म, शुरू में तो मानने के लिए तैयार नहीं थे। फिर बाद में हम्म, किसी ने बोला उनको कि अरे ये बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की अध्यक्ष है, महासचिव है, सचिव है। इन लोग जो कुछ हम्म, बोल रहे हैं उसको थोड़ा शांतिपूर्ण तरीके से आप सुनो कि उन लोग क्या बोल हम्म, रहे हैं और अपने घर से समय निकाल के 5 घंटे आपके साथ में बैठे हैं, तो कुछ तो हम्म, अच्छी बात आप बता रहे होंगे, नहीं तो वो अपना घर-द्वार छोड़ के आपके पास में क्यों आती और क्यों अपना समय गँवाते? उसके बराबर। बाद में थोड़ा-सा उन लोगों को समझ में आया और हम्म, फिर हमने कहा उनके सास-ससुर को कि अभी तक तो बेटा-बहू आपके साथ में रहे, किंतु उनकी भी अपनी ज़िंदगी है। अगर वो अलग हम्म, रहना चाहते, हँसी-खुशी थोड़े दिन अलग रहने दीजिए, ताकि हम्म, हर फेस्टिवल में वो आपके यहाँ हँसी-खुशी आए और आपके यहाँ से हम्म, हँसी-खुशी जाए और आप भी बीच-बीच में उनके यहाँ जाओ। तो थोड़ा वेरी गुड, माथारे थे, लोग समझ नहीं रहे थे, वेरी फिर गुड। मैंने समझाई, फिर बोले इतने जल्दी घर कहाँ मिलेगा? तो मैंने बोली मेरे ऊपर में लड़कियाँ रहती हैं, हम्म, मैं उनको देती हूँ किराया से, तो मैं बोली कि अगर इतना ही ज़रूरी होगा तो मैं खाली करवा के मैं कुछ दिनों के लिए आपको दे सकती हूँ। आपके घर ओके, के पास, मतलब बहुत ज़्यादा मेरा घर दूर नहीं उनसे, तो मैं बोली आप एक-दूसरे के यहाँ आना-जाना भी कर सकोगे, तो मैं इतना कर सकती हूँ। बाद में लड़की को समझ मतलब आया। फैमिली मेन से संबंधित प्रश्न जी पे है। जी, जी। और सर मेन कारण ये था कि लड़की अच्छी पोस्ट में थी, ज़्यादा कमाती थी और लड़का थोड़ा पैसा कम कमाता था, तो लड़की के सपने ज़्यादा थे। फिर हमने लड़की हम्म, को समझाया कि बेटा ऐसा नहीं होता है। हम्म, अगर आपको अपने पति के साथ और अपने घर वालों के साथ रहना है, तो अभी थोड़ा सामंजस्य बना के चलना पड़ेगा। धीरे-धीरे परिस्थितियाँ आपके अनुरूप होती जाएँगी और आप जैसा हम्म, चाहते हो फिर वैसे होता जाएगा। किंतु अभी एकदम आप इतनी जल्दी एकदम से उड़ान मत भरो कि मेरे को ये चाहिए, मेरे को वो चाहिए, ऐसा रहना चाहिए, वैसा रहना चाहिए। फिर हमने थोड़ा-सा बाबा साहेब का, रमाई का भी उनको बताया, तो फिर लड़की के भी समझ में आया और उन लोग फिर अच्छे से जीवन यापन कर रहे हैं और बहुत बढ़िया। उन्होंने बहुत-बहुत हम लोग को धन्यवाद दिया कि ताई आप लोग अगर आज नहीं आते तो हो सकता था कि हमारे घर में लड़ाई-झगड़ा की स्थिति ही होती।
तो उस वक्त हम लोगों ने कहा था कि देखो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का कार्य धम्म प्रचार का तो है ही, साथों साथ सामाजिक अगर किसी की समस्या है, किसी की शैक्षणिक समस्या है, तो इसका भी निराकरण करने का कार्य है। पहले समस्या को जान बिल्कुल लेना, उसके बाद में उसका निराकरण आपको बताना है। बिल्कुल ऐसा बिल्कुल बस बिल्कुल। बहुत बहुत धन्यवाद सुनंदा जी। बहुत अच्छा विषय आपने यहाँ पे रखा था कि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के कार्यकर्ता का ना कि सिर्फ व्यक्ति विकास से संबंधित, मैं तो सिर्फ एक शब्द बोला था आपको, लेकिन जो सामाजिक कुछ सामाजिक प्रश्न, मतलब राजकारण से थोड़े अलग, जी, जी, जो राजकारण सॉल्व नहीं कर सकता। ओके, तो ये जी, फैमिली से संबंधित अगर कोई प्रश्न है, किसी के बीमारी के संबंधित कोई प्रश्न है, किसी व्याधि के संबंधित कोई प्रश्न है, किसी शिक्षण के संबंधित कोई प्रश्न है, कोई मदद है, तो ये जो सेवाएं जो है, ये सेवाएं बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के माध्यम से आप दे सकते हैं। ये ध्येय उद्दिष्ट में लिखा है ये। तो ये उद्दिष्ट भी मतलब उसमें समाविष्ट होते हैं। बहुत बहुत धन्यवाद सुनंदा जी। और आपने ये भी कहा कि मन की साधना के लिए आप विपश्यना करती है। मुझे लगता है कि पुरुषोत्तम जी, भास्कर जी और सुनंदा जी, इन्होंने मन की साधना के बारे में बताया। इनसे अलग मन की साधना अगर कोई करता है तो कृपया बताएं। अगर सेम साधना करता है तो बताने की जरूरत नहीं, लेकिन इन्होंने जो साधनाएं बताई अभी, पुरुषोत्तम जी ने सुबह 1 घंटा, शाम को 1 घंटा विपश्यना वो करते हैं। सुनंदा जी भी वो प्रैक्टिस करती है डेली। भास्कर जी बोलते हैं कि भाई मन की साधना ये तो निरंतर चलने वाली प्रक्रिया है, सिर्फ 1 घंटे की वो प्रक्रिया नहीं, निरंतर चलने वाली प्रक्रिया, ऐसा उन्होंने इनपुट्स दिया है। इसके अलावा अगर कोई विशेष पद्धति मन की साधना कोई प्रैक्टिस करता है तो बताइए मी प्लीज। बोलू का सर? मी बोलू? हाँ, कौन? हॅलो, विजय अनिकेत जी, आहे सर. हाँ बोला. सर मी बोलू? हाँ, थांब ना रे, तुझा प्रश्न आहे, तू सगळ्यात शेवटी दे. हा. अनिकेत बोल. ठीक आहे सर. हा, थांब आता तू प्रश्न विचारलायस बघ, हे बाकी सगळेजण बोलते गेलं तू सगळ्यांना. नाही नाही, सर, एवढे छान छान प्रश्न विचारतोस तू. भास्करजींच्या मध्ये एक थोडस एक क्युरी नंतर होती. नाही, शेवटी शेवटी ठीक आहे, शेवटी ठीक थांब आहे, जरा, ठीक आहे. विजयजींना ठीक बोलू आहे दे. सर. हा हा, विजयजी. सर अभी जो अपने जो उपासक है सब, इन लोगों ने बोला कि विपश्यना, सर सुने आता है सर? हाँ, थोड़ा कम आ रहा है, लेकिन बोलिए. मेरी आवाज आ रही है? सेशन खत्म होने वाला है. आवाज व्यवस्थित येत नाहीये त्यांचा. आवाज येत नाही बरोबर आता? हाँ बोला, पटपट बोला. हाँ, आवाज येते आता? हा, तर हे जे सांगितलेलं आहे की विपश्यना केली म्हणजेच मनाची साधना केली, असं जर असेल तर मग बाबासाहेबांनी जे आपल्या प्रयत्न केलेलं आहे, ही कोणती साधना होती? बाबासाहेबांनी जी केलेली साधना आहे, एवढी शिक्षणाची जी त्यांनी ध्यास घेतला, ती साधना आहे. समाजाप्रती त्यांनी जे नाही. कार्य केलं, ती साधना आहे. नाही, तुमचं बरोबर आहे विजयजी. हा, तो विषय हा. आपण घेणार आहोत, तो हा. मुद्दा आपण घेणार आहोत. आता फक्त मनाची साधना कोण कशा पद्धतीने करत आहे ते फक्त जाणून घेत आहोत आपण. ओके, बरं. तर ती पद्धत फक्त जाणून घेत आहोत आणि कंपॅरिझन मध्ये आपण नंतर जाऊया. कंपॅरिझन मध्ये नंतर जाऊ. मग आता मनाची फक्त साधना कोण, आहे ना, हा, सर, तुम्ही कशी करताय मनाची साधना? मनाची, हो, मी मनाची साधना विपश्यना हे एक तास सकाळी एक तास संध्याकाळी न करता, हा, ते आपण आनापान सती जी आहे, आनापान सतीचं जे आपलं हे आहे, काय म्हणतात, ध्यान, आनापान सती ध्यान, हा ध्यान करून हा, त्याच्यावरती हो. आपलं मनावरती नियंत्रण ठेवणं. ओके, आणि इतर समाजामध्ये काही कोणाचे प्रॉब्लेम असतील, विहारात जाऊन किंवा इकडे त्या दृष्टीनं आपण तो मनाची साधना करतो.
ओके, येस, ओके. तुम्ही आनापानसती करतात, पुरुषोत्तमजी विपश्यना करत आहेत. ओके, फाईन. आपण याच्यामध्ये जाऊया डीप मध्ये. सर आनापान सती तर ही पहिली पायरी आहे. मी बोलू का वही सर? नाही ही नाही, सुरुवात आहे पुरुषोत्तमजी एकदम. थांबा, थोडं थांबा, आपण नंतर जाऊ ते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर सर मैं इसमें थोड़ा ऐड करना चाहूंगा. हा प्लीज. अजून कोणती वेगळी साधना आहे का सांगा? हाँ आनापानसती, सर मैं सांगतो. विपश्यना. हाँ 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 एक्चुअली वो मन की साधना में जो है आनापान सती और विपश्यना साधना तो है ही है और उसका उपयोग जो है मन के ऊपर करने के साथ नियंत्रण। साथ वो शरीर के ऊपर में भी नियंत्रण आता है. मन की साधना ओके। करने से शरीर के ऊपर भी ओके। नियंत्रण आता है. लेकिन ओके। इसके साथ साथ जो है एक और साधना उसमें जुड़ती है और वो होती है मेत्ता भावना, यानी कि मैत्री की भावना, जो कि ओके। पहले अपने खुद के ऊपर में मैत्री करना होता है. हाँ? उसके हाँ। बाद में जो दूसरे लोग हैं, दूसरे व्यक्ति हैं, उसके ऊपर में हाँ। मैत्री करना होता है. और उसके ओके। बाद में जो ऐसे व्यक्ति जिनको हम कभी-कभी देखते हैं कि भाई चलो ठीक है 15 दिन में 20 दिन में कभी देख लिया, तो उसके ऊपर में भी मैत्री करना होता है. और उसके ओके। साथ-साथ वो व्यक्ति जिसका अपना अपना उसके साथ में पटता नहीं, यानी कि वैचारिक मतभेद जो होता है, हाँ? कि भाई कुछ भी यानी पूरा शत्रु नहीं बोल सकते, लेकिन वैचारिक मतभेद जिनके साथ में होता है, ऐसे लोगों के ऊपर में ओके, भी म्हणजे हम लोग तुम्ही- मैत्री की भावना कर सकते हैं. मैत्री, साथ- यस साथ यस यस लास्ट में और ये कहना चाहूंगा कि जितने भी प्राणी मात्रा है, यानी उड़ने वाले प्राणी है, जलचर प्राणी है, पृथ्वी पर चलने वाले प्राणी है, इन सब प्राणियों सभी के प्रति भी हाँ मैत्री भावना का करने से क्या होता है कि अपने मन के अंदर में एक प्रकार से उनके प्रति मैत्री का विकास होता है. और मैत्री का विकास होने के बाद में हमारे मन के अंदर में इस प्रकार से भावना पैदा होती है कि हम लोग जो है उसको किसी भी प्रकार से हानि नहीं पहुंचाएंगे. इस प्रकार से मानसिक सेटअप हो जाता है कि हमको किसी भी प्रकार से उसको तकलीफ नहीं देना है. और उसका एक अच्छा सा उदाहरण मैं देना ओके। चाहूंगा कि बाबा साहब बुद्ध भगवान के मतलब उस पीरियड में नीलगिरी नाम का जो हाथी था, काय बडगेसर? नीलगिरी नाम का, हाँ जी सर, नालागिरी. नीलगिरी नाम का जो हाथी था, तो उसने विजयजीला म्हणत होतो मी की तुम्ही कोणती साधना करताय याविषयी बोला. नाही, त्यांनी कोण नाही, विजयजींनी सांगितलं ते आनापानसती करत आहेत आणि आता सुनीलजी सांगत आहेत ते मेत्ता भावना करत आहेत. नाही सर, विजय विजय कुमार नांदगावकर. नांदगावकर, विजय कुमार विजय नांदगावकर. नांदगावकर. हा, विजय नांदगावकर बोलत आहेत का? हाँ सर. हाँ. हाँ. हा, तुम्ही कोणती साधना मेत्ता भावना करत आहात ना? हाँ सर, एक्चुअली दोनों करते हैं, मेत्ता भावना भी करते हैं और साथ साथ आनापान सती का थोड़ा और अगली पैरी में मतलब विपश्यना भी करते हैं, लेकिन उतना ज्यादा प्रगाढ़ नहीं, लेकिन होती है वो भी. ओके, ठीक है, फाइन. अभी टाइम बहुत कम है अपने पास. हाँ, कल हाँ. कंटिन्यू करने वाले हैं हम. अच्छा जरूर. अलग अलग साधना के बारे में आप लोगों ने यहाँ पर बताया, वो अलग है, एक है, ये भी हम जानने वाले हैं. माझं राहिले सर. हा, तुझं पण राहिलेलं आहे. मनाची साधना का करावी याचा उद्देश खूप महत्वाचा आहे. हा, अनिकेत सांग तू आणि आपण क्लोज करू सेशन. उद्या कंटिन्यू सर, करूया आपण. या ओके? या सगळ्या ज्या मनाच्या साधना आता आपल्याला सांगितल्या ना, त्याच्यामुळेच माझ्या हा. मनात प्रश्न निर्माण झाला होता की मनाची साधना नेमकी कोणती. माझ्या कोणती? मते ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस अभ्यास करणे, त्यांचं अध्ययन करणे, कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्स वाचणे, मुक्तिकोणपते, कार्ल मार्क्स और बुद्धा, क्रांती प्रतिक्रांती, या सगळ्या बुक्स, बाबासाहेबांची नेमकी चळवळ कोणती वाचणे, बाबासाहेबांनी नेमकं आपल्याला कोणत्या दिशा सांगितल्यात, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान घेणे म्हणजेच मनाची साधना. कारण ओके, आता आपण अशा उद्या प्रकारच्या मनाच्या याच्यावरती साधना हा. ठीक आहे, हा, ठीक अशा आहे सर. प्रकारच्या काय? मनाच्या साधना करणारी लोक फक्त स्वतःचीच हा. मनाची साधना करतात आणि शांत बसतात. दुसरं त्याच्या पलीकडे काही नाही. अनिकेतने फार एक परखड मुद्दा सगळ्यात शेवटी ठेवलेला आहे की त्याच्यामुळे सर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. अशा पद्धतीच्या साधना केल्यानंतर लोक समाजाकडे जात नाहीत आणि या प्रश्नाचा संबंध बुद्धाच्या एनलाइटमेंट संबंधी आहे, अतिशय घनिष्ठ संबंध आहे. हा विषय मला वाटतं आपण उद्या कंटिन्यू करूया की भगवान बुद्धांनी सुद्धा साधना जी केलेली आहे ती साधना कोणती होती आणि त्यांनी कोणती साधना करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे
ती साधना बाबासाहेबांनी केलेली साधना या कोणत्या साधना आहेत हे आपण उद्याच्या सेशन मध्ये आपण पाहूया. ओके विजयजी? ओके सर? येस सर. हा ओके सर. ओके सर. शेवटचे 4च मिनिट राहिले. सरांना ते घेऊया. सर्वात ते घ्या. Yes. क्लोज करूया. उद्याच्या सेशन मध्ये राहिला भाग घेऊया. चालेल. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. सर्वांनी एकत्रित बोला संघांचं. नथी मे शरणं अय्यं संघो संघो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय सर. जय भीम नमो बुद्धाय साहेब. जय भीम.